नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे ढोकळ्याची रेसिपी। चला पाहूया ढोकळा कसा बनवायचा ते। त्यासाठी मी घेतलेले आहे मेजरिंग कपाने 1.5 कप बेसन। हे पाहू शकता चाळणीमध्ये चाळून घेणार आहे। ढोकळ्याचं पीठ हे चाळूनच घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर जास्त गोट्या होत नाहीत। हे पहा, आता हे बेसन मी चाळून घेणार आहे। त्याच्यामध्ये अर्धा कप दही घातलेला आहे आणि हे बॅटर बनवायला अर्धा कप पाणीच लागणार आहे। चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। हे पहा, अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे। त्यातलं थोडंसं पाणी पिठामध्ये घालून घेऊन त्याच्यामध्ये 2 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे गुटळ्या मोडत मोडत हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। पाहू शकता, ह्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आणि आता मी मोल्डला तेल लावून घेतलेलं आहे। या मोल्डमध्येच आपण बॅटर घालून घेणार आहोत। गॅसवर कढई गरम करून 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे। कडक उकळी आली की आपण हे बॅटर इनोची 1 पॅकेट टाकून थोडंसं पाणी घालून आपण त्याच्यावर पाणी घालून ॲक्टिव्ह करून ते व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून आपण ते मोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि टॅप करून आपण ते स्टीम व्हायला ठेवलेलं आहे। आता अर्धा कप पाण्यामध्ये मी 4 चमचे पिठी साखर, थोडंसं मीठ घालून हे व्यवस्थित ढवळून घेणार आहे। आपला ढोकळा स्टीम होत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारी फोडणी करून घेणार आहोत। तडकापळीमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 1 चमचा मोहरी टाकलेला आहे। हे पाहू शकता, आता मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये हिंग, पाव चमचा हिंग टाकलेला आहे। 10-12 कढीपत्त्याची पानं, 4 मिरच्या मी मधून चिरून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर। हे सर्व साहित्य मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे। वरून 2 चमचे तेल घालून ही फोडणी मी व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलेली आहे। आता स्टीम झालेला ढोकळा चेक करून झालेला आहे। आपला ढोकळाच व्यवस्थित झालेला आहे। त्याच्यावर मी ते पाणी सर्व घालून घेतलेलं आहे आणि ही वरून फोडणी टाकलेली आहे। हे पाहू शकता, आपण ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। कसं वाटली ढोकळ्याची रेसिपी कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता त्याच्यासाठी लागणारी चटणी तयार करण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, 15-20 पुदिन्याची पानं, मूठभर कोथिंबीर, 2 चमचे आपण शेव, 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ घालून हे वाटून घेतलेलं आहे। ही चटणी तयार आहे। कसा वाटला ढोकळा? धन्यवाद।